खंडू मंद आवाजात उद्गारला. त्याचबरोबर तात्या डोंगऱ्याच्या अंगाचा भडका झाला. अपमानाने त्याच्या मस्तकात शिसे ओतले. त्याने कोपऱ्यातील काठी घेऊन ताडकन अंगणात उडी घेतली. त्याच्या डोळ्यात जाळ झाला. त्याने काठी उगारून शिवी हसळली. अरे लेका भडव्या. आणि तात्या डोंगऱ्याने डोळे झाकून खंडूच्या डोकीत काठी घातली. सुटकीच्या घावाखाली दगड फुटावा तसा खंडूच्या डोक्याचा तडा गेला. त्याच्या गुडघ्याची मिठी खडकन सुटून तो कलंडला. रक्ताच्या चिळकंडीने सोप्याची भिंत चितरली. एका क्षणात यदू रखवालदाराच्या हातातोंडाला आलेला घास मातीत मिळाला आणि सोप्यातले सर्व डोंगरे भयानक आवाजात ओरडले, खून 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 खून. या भयंकर उद्गारांनी तात्या डोंगऱ्याचा पारा एकदम उतरला आणि पिंजऱ्यात सापडलेल्या उंदराप्रमाणे तो चोहीकडे पाहू लागला. तोच पोलीस पाटलाला घेऊन चिमावाड्यात आली. ती रक्ताच्या अंथरुणावर निपचित पडलेल्या खंडूकडे पाहून गतप्राण झाली. तिने हंबरडा फोडून खंडूच्या अंगावर अंग टाकलं. तिने खंडूला हाक मारली, पण फक्त एकच. पुन्हा ती बोलली नाही. आईच्या मायेचा सागर इतका उसळला की शेवटी चिमालाही पोटात घेऊन शांत झाला आणि पोलीस पाटील अंगणात उभा राहून, डोंगऱ्या, तू खून केलास. सर्व डोंगरे भेदरून धडपडून उठले आणि शिकाऱ्याने माऱ्याची जागा रोखून उभे राहताच श्वापदाची गाळण उडावी तशी गाळण उडून सर्व डोंगरे दिसेल त्या वाटेने पळून गेले. पाटील कंदील घेऊन चिमाच्या जवळ जाऊन पुन्हा पुटपुटला, एक नव्ह 2 खून. पुन्हा लोक जमले. पंचनामा झाला. सरकारी नियमाची चक्रे नियमाने फिरली. सकाळी फौजदार आला. 2 प्रेते तालुक्याला रवाना झाली. मी तात्या महादेव डोंगरा फरारी म्हणून जाहीर झाला आणि 3ऱ्या दिवशी जेव्हा यदू आला तेव्हा त्याच्यावर अनंत विजा कोसळल्या. त्याने त्याचे भावी सुखाचे स्वप्न चिरडून टाकले. आशेचे सारेच्या सारे तंतू तटातट फुटले. तो आपला उद्ध्वस्त संसार पाहून त्याचे काळीच बधीर झाले. हयातभर जतन केलेल्या सहनशीलतेचे कवच तडकले. अन्यायाच्या लोंढ्याने नम्रतेचे ढेकूळ विरघळले. त्याच्या हृदयात निर्दयतेचा वारा शिरून तो निर्भय झाला. आपली ती प्रचंड कुऱ्हाड खांद्यावर घेऊन तो चावडी पुढे येऊन ओरडला, पाटील, चिमा आणि खंडू कुठं हाय? पाटील डोळ्यात गर्दी करणारे आसू पुसून पुढे आला. लोकांनी भोवती गर्दी केली. स्त्रिया डोळे टिपू लागल्या. म्हाताऱ्यांचे कंठ गहिवरले. यदूचे सांत्वन करण्यासाठी त्या सर्वांची मने चरफडू लागली. पाटील शांतपणे म्हणाला, त्याचा डोंगऱ्यानं खून केला. का केला? यदू धनगंभीर स्वरात म्हणाला, म्या काळीज हातावर घेऊन तुमच्या कसपटाची राखण केली, पर तुम्हीच माझं काळीज कापलं. ते का? नगा नगा तसं म्हणू नका. दुःख बघून डाग द्या. अर्जुना मोहिता दिलगिरीच्या सुरात म्हणाला, गवत संग किडर रगडू नका. परटाने सल्ला दिला. साप म्हणून भुई थोपटू नका. मुळकीन उद्गारली, पण मग मी आता काय करू? यदूने सर्वांनाच प्रश्न केला आणि पाटील त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, धीर धर. गोरगरिबाची कत्तल करून तुझी माणसं येणार नाही. निखेकट सरत नाही. आता कजा सरकारात गेलाय. तात्या डोंगरा फरारी आहे. सरकार काय करतय त्याची वाट बघूया. पण सदूचा विश्वास माणसाच्या शब्दावर बसला. पुन्हा यदूचा विश्वास माणसाच्या शब्दावर बसला. सरकार काय करते ते पाहण्यासाठी तो शांत झाला. त्या दिवसापासून त्यानं अन्न पाणी घर सर्व काही सोडले आणि तो तासनतास चावडीतच बसू लागला. सरकार कधी येते, कधी डोंगऱ्याला अटक होते, केव्हा त्याचा खटला उभा राहतो, केव्हा त्याला फाशी होते, याची तो वाट पाहू लागला. परंतु त्याच्या मनाप्रमाणे काहीच होत नव्हते. घटका दिवसांना आकार देत होते. दिवस आठवड्यांना घडीत होते आणि आठवडे महिन्यांना जन्म देत होते.
तब्बल 6 महिने झाले फौजदार आला नाही. डोंगरा पकडला गेला नाही, खटला नाही नि फाशीही नाही. उलट यदूची आतुरता वाढली, दाढी वाढली, त्याच्या अंगातली कापडं कुजून गळू लागली. तो भ्रमिष्ठासारखा बडबडू लागला. मी माझ्या खंडूचं लगीन करणार होतो, माझी चिमा वरमाई होणार होती. पुन्हा थोड्या वेळानं भानावर येऊन तो पाटलाला विचारित होता, पाटील, सरकार काही करीनावं. सरकार काही करत नव्हतं. यदू चावडीतून हलत नव्हता. सुरवंटाची फुलपाखरं होत होती, पण यदू सुरवंटापेक्षाही विद्रूप होत होता. एके दिवशी कुणीतरी यदूला सांगितले की तात्या डोंगऱ्याचे बडे बडे पाहुणे सरकारात वजन आणून रदबदल्या करून पैसा भरून तात्याला मोकळा करणार आहेत. शिवाय तात्याने खून केला याला काहीच पुरावा नाही नि कोणी साक्षीही नाही. ती गुणगुण ऐकून यदू अस्वस्थ झाला, हैराण झाला. तात्या डोंगरा मोकळा होणार ही कल्पनाच त्याला असह्य झाली. तो चावडीच्या ओठ्यावर पडून रात्रभर बडबडू लागला. खरंच मी गरीब आहे, माणसातनं उठतोय, आणि डोंगरा गब्बर आहे. तो कोर्टापातूर पैसा कुरीनं पेरील, आणि माझ्याजवळ पैसा कुठं आहे? माझी 2 माणसं डोंगऱ्यानं मारली, पण पुरावा कुठं आहे? नि माझ्या बाजूने साक्ष कोण देणार? शेवटी डोंगरा सुटणार. हे विचार त्याच्या काळजात भाला शिरल्याप्रमाणे शिरले. त्या विचारांच्या कळांनी तो वेडापिसा झाला. त्यानं स्वतःच्या थोबाडात फडाफडा मारून घेतले. डोंगरा सुटणार म्हणजे आपला भयंकर पराजय होणार असे वाटून तो खवळला. ताडकन उसळून अंगणात आला. हातातील कुऱ्हाडीचा दांडा त्याने चावडीच्या पायरीवर ठोकला आणि आकाशात रोखून पाहिले. रात्रीचा अंदाज घेतला. जणू त्या काळोखात तात्या डोंगरा कुठे दडला आहे याचा त्याने सासूंदच घेतला आणि मग खंबीर पावले टाकीत तो वाघदऱ्याच्या रोखाने निघून गेला. न्याय मंदिरात होणारा पराजय टाळून सह्याद्रीच्या कुशीत विजय मिळवण्यासाठी तो कुणालाही न विचारता निघून गेला. यदू रामोशी देशोधडी लागला. सकाळी उभा गाव हळहळला, परंतु पुन्हा रात्र आणि दिवस यांची रेटारेटी सुरू झाली. नियमाच्या खुंट्याला जखडलेले जग नियमाने गिरके घेऊ लागले आणि जीवनाचे जू मानेवर घेऊन गावाचा गावगाडा रोजच्या चाकोरीतून धडपडत तळफडत निघाला आणि त्याच्या चाकाखाली यदूची आठवण खडा दाबल्याप्रमाणे दबली. परंतु एका सकाळी त्या गावगड्याला एकाकी आचका बसला. सर्वत्र वावरणारी माणसे जिथल्या तिथे स्थिर उभी राहिली. पानवठ्याला बाया उभ्या राहिल्या. पूजा सोडून गुरव थड्यावर चढला. पाट्यांचे चतकोर शाळेत टाकून पोरे अंगणात आली. त्यांच्या पाठी हडकुळा रंगपंत मास्तरही दारात आला. खांद्यावर उपरणे घेऊन कपाळावरचे पागोटे किंचित मागे सारून पोलीस पाटील जोत्यावर उभा राहिला आणि जो तो आपापल्या कपाळावर हातांची सावली करून वाघदऱ्याच्या निळ्या आकाशात निरखून पाहू लागला. आणि त्यांच्या त्या हजारो नजरांपुढं गिधाडांनी तारा धरला होता. ते सर्व मंद गतीने फेर धरून वाघदऱ्यावर उतरत होते. पोलीस पाटलाला आश्चर्य वाटले. त्याने 2 माणसे वाघदऱ्यात दामटली आणि ती 2 माणसे भयंकर खबर घेऊन परत आली की वाघदऱ्यात तात्या डोंगरा मरून पडलाय. त्या बातमीने गाव थरारला आणि डोंगऱ्याच्या आडीवर कडा कोसळला. तात्या डोंगऱ्याच्या वाड्यात हलकल्लोळ उसळला. मग सर्व डोंगऱ्याची धावपळ सुरू झाली. कुणी जाऊन त्याच्या मड्यावर घोंगडे झाकले, कुणी तालुक्याला पळाला, कुणी डीएसपीला तार केली. सर्व पाहुण्यांना खबरा देण्यासाठी महार तकाटली आणि पुन्हा उलट धावपळ सुरू झाली. बडे बडे पाहुणे घोडी उडवीत आले. 25 पोलिसांचे लटांबर घेऊन फौजदार दाखल झाला. धुळीचे लोट उडवीत डीएसपीची मोटार गावात शिरली. आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी प्रेताचा पंचनामा केला. प्रेताच्या अंगावरचे 52 वार सरकारी कागदात नमूद झाले. प्रेताच्या शेजारी पडलेले यदू रामोशीचे पागोटे जप्त झाले आणि तात्या महादेव डोंगरे याचा यदू गजबाजी रामोशी याने खून केला असे जाहीर झाले. हा अमानुष खून करणारा सापडला पाहिजे. डीएसपी त्या प्रेताकडे बोट करून ठिसकारला.
आणि न्यायाचा रक्षक रायफली गरजण्यासाठी सज्ज झाल्या. संगीनी जिभा चाटू लागल्या. कायदे काठी शोधणी लागले, परंतु त्या सर्व उद्व्यापाची यदूला यतिकिंचितही जाणीव नव्हती. तो त्या घनदाट गिरीकरंदरात भ्रमिष्ट होऊन निर्भय भटकत होता. चिमा आणि बंड्या यांना हाका मारित होता. नि सह्याद्रीला गदागदा हलवीत होता. तो कित्येक दिवस भटकत राहिला आणि एके दिवशी तो सनदीशीर रखवालदार त्या सह्याद्रीच्या कुशीत कायमचा झोपी गेला.